सध्या पूर्ण देशामध्ये अल निनोचं सावट आहे. पाऊस सध्या थांबलेला आहे. पावसाची अपेक्षा आपण सर्वजण करतो आहे, परंतु पडलेल्या पावसाला कशा पद्धतीने जमिनीच्या मध्ये मुरवायचं आणि पाण्याचं साठवण कसं करायचं यासाठी भूद व जलसंधारण खात्याच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उपक्रम चालू आहे, अभियान चालू आहे. आता नुकताच जलसंधारण दिन आम्ही साजरा केला आणि त्या माध्यमातून वॉकेथॉन स्पर्धा घेतली. जवळपास 5 लाख लोक सकाळी 6 वाजता या वॉकेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी झाले. यावरूनच असं लक्षात येते की आता माती आणि पाणी या 2 महत्वाच्या बाबीसाठी सर्वजण जागरूक झालेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये ही लोक चळवळ नक्कीच होणार आहे. लोकांच्या सहकार्यातून लोकांना सोबत घेऊन मृद व जलसंधारण खात्याचं काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत. छोटे छोटे कामं जरी राहिले तरी अतिशय उपयुक्त कामं ते राहणार आहेत. नाला बंडिंग असेल, गॅबियन स्ट्रक्चर असेल, माता ते पायथा असेल, CCT असेल, छोटे बंधारे असेल, छोटे धरणं असतील आणि या माध्यमातून हे स्ट्रक्चर या ठिकाणी उभं करणार आहोत. तसंच राज्यात यापूर्वी 10-20 वर्षामध्ये झालेले स्ट्रक्चर या सर्व स्ट्रक्चरची माहिती घेऊन त्या स्ट्रक्चरची स्थिती काय आहे, त्याला दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे का, हे सुद्धा काम आम्ही हातामध्ये घेतलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मृद व जलसंधारण विभागाकडून सर्वच जण अपेक्षा ठेवत आहे. नक्कीच चांगलं काम करून आम्ही या ठिकाणी या राज्याला कसं प्रगतीपथावर नेऊ, महाराष्ट्र विकसित महाराष्ट्र कशा पद्धतीने घडेल या दृष्टीनं वाटचाल आमची चालू आहे. शिवसेनेची सुनावणी सुरू आहे. पक्ष आणि चिन्हाबाबत काय पक्षामध्ये त्याच्या संदर्भात चर्चा वगैरे? सत्य परेशान हो सकता है पण पराजित हो नहीं सकता असं मला वाटते. कारण माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये जेव्हा आम्ही उठाव केला होता तर त्या उठावाची कारणं ही फार महत्वाची होती की वंदनीय शिवसेना प्रमुखाने पूर्ण त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना स्थापन केल्यापासून जो विचार दिला, शिवसैनिकांना दिला, लोकांना दिला, त्या विचाराला कुठेतरी बाजूला सारून वेगळ्या पद्धतीची शिवसेना जे लोक नेत होते त्या विरोधात आम्ही उठाव केला आणि वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराला घेऊन आम्ही काम करणारे आहोत आणि त्याच पद्धतीने आम्ही काम करू असा आमचा नारा होता. आज त्याच विचाराने आम्ही काम करत आहोत आणि म्हणून माननीय न्यायालय हे सुद्धा या ठिकाणी विचार करणार आहे की आज एवढा मोठा उठाव झाला, विचारासाठी उठाव झाला आणि त्यामुळे मला असं वाटतं की सत्य परेशान हो सकता है, पराजित हो नहीं सकता, सत्यमेव जयते. चिन्ह कोटवा म्हणून देखील मागणी केली. आता कोण काय मागणी करतो आहे यापेक्षा आता येणाऱ्या काळामध्ये आमचे जेव्हा विधी तज्ञ त्या ठिकाणी आमची बाजू मांडेल तेव्हा तुम्हाला समजेल की आमची बाजू कशा पद्धतीने आम्ही मांडतो. शेवटचा प्रश्न, सूर्या बारचं उद्घाटन नांदेडमध्ये तुम्ही केलं. हॉटेल सूर्या प्राईड हे खरं तर नांदेड शहराच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू या नांदेड शहरामध्ये सुरेश भाऊ राठोड, रमेश भाऊ राठोड, अनिकेत आणि बॉबी यांनी उभी केलेली आहे. ते माझ्या जवळचे आहेत आणि आज 3 स्टार हॉटेल या ठिकाणी होणं फार गरजेचं होतं. कारण नांदेड ही पर्यटन भूमी आहे, नांदेड हे तीर्थक्षेत्र आहे, शीख समाजाचं श्रद्धास्थान आहे. देश विदेशातून लोक इथे येतात आणि या नांदेड शहरामध्ये आल्यानंतर एक 3 स्टार हॉटेल या ठिकाणी असणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे त्यांना मी धन्यवाद शासनाकडून मानले की पर्यटन त्या गोष्टीला तुम्ही महत्व देता, परंतु आज विदेशातून लोक आले, भाविक भक्त आले किंवा पर्यटक आले तर त्यांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा पुढाकार राठोड परिवाराने घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी त्यांना धन्यवाद दिलेले आहेत, त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा दिलेल्या आहेत. शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी आज नांदेडमध्ये खूप गरजेचं होतं. एवढं मोठं हॉटेल जे आहे हे येणाऱ्या यात्रेकरू करता आणि चांगल्या चांगल्या सगळ्या VIP लोकांकरता जी नांदेडच्या बाहेर हॉटेलची व्यवस्था होती ती आज इथं मध्य ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर जे हॉटेलचं आपलं उद्घाटन झालेलं आहे अशोकराव चव्हाण साहेबांच्या हाती आणि संजय राठोड साहेबांच्या हस्ते उद्घाटन झाले आणि हे सगळ्या लोकांच्या सेवेकरता लोकांच्या आशीर्वादामधूनच हे सगळं निर्माण झालेलं आहे आणि आम्ही खूप वर्षापासून ह्या व्यवसायामध्ये असून हे आमच्या श्रमाचं फळ आहे एवढं तुम्हाला सांगू इच्छितो.
हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा आहे, जेवणाची सुविधा आहे, बँकेट हॉल आहे, कॉन्फरन्स हॉल आहे, गाड्यांची पार्किंगची व्यवस्था आहे. हॉटेल सूर्या प्राईड, कलेक्टर ऑफिसच्या समोर, वजिराबाद, नांदेड.